ध्यानाबद्दल ऊर्ध्वमुखे आळविला सोहम भाव नाद, ऊर्ध्वमुखे आळविला सोहम नाद असा एक अभंग आहे. तर ऊर्ध्वमुख म्हणजे काय, वर तोंड का? नाही. ऊर्ध्वमुख म्हणजे मुखाचा ऊर्ध्व भाग म्हणजे टाळू. आळविला सोहम शब्द म्हणजे सोहम ध्यानामध्ये आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की नाभीपासून श्वासाबरोबर सोहमचा आवाज मनानेच करायचा, जोराने नाही, आणि इथपर्यंत न्यायचा. म्हणजे इथं आपलं आज्ञाचक्र आहे. काही लोक सहस्राधार चक्रापर्यंतही नेतात. त्याचा अर्थ आहे तो ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्द. हा पूर्ण अभंग ध्यानाचं वर्णन आहे. तसंच आंधळ्यावर एक अंधस्थितीवर एक अभंग घेतलाय. तो पूर्ण तुकारामांनी ध्यान क्रियेचं वर्णन केलं आहे. डोळा बैसले बैसले ध्यान संचले असाही एक शब्द आहे. किती ध्यानाचे अभंग सांगावं. तुकारामाच्या गाथेत असे खूप अभंग मिळतात. आणि तुकारामांनी या सगळ्या प्रक्रियेचा, ध्यान प्रक्रियेचा खूप अनुभव घेतला. फक्त तुकाराम महाराजांनी पाहिले की योग मार्ग थोडा कठीण आहे, म्हणून त्यांनी सामान्यांना पेलवणारा नाम जप हा मंत्र दिला. पण तुकाराम महाराज हे समाधीपर्यंत अनुभव घेतले. आणि अजून एक सांगतो, तुकाराम महाराजांची बहिणाबाई नावाची शिष्य होती. तिला समाधी लागली आहे तुकारामाच्या अनुग्रहानंतर. त्याचा चरित्रात उल्लेख आहे बहिणाबाईच्या. आणि ती दीर्घ काळ लागली. म्हणजे फक्त शिष्यांना जर समाधी लागते, तर गुरुचं केवढं महात्म्य आहे.